विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण रेशो अँड प्रपोर्शन या चॅप्टरचा परिचय करून घेणार आहोत. पहिल्यांदा रेशो ही कन्सेप्ट आजच्या तासामध्ये समजून घेऊयात. या ठिकाणी त्याला थोडंसं त्याचा डिफाईन करण्याचा प्रयत्न केला आहे. बघा काय दिली आहे माहिती. द रेशो ऑफ टू नॉन झिरो नंबर्स. कुठल्याही दोन नॉन झिरो नंबरचा जो काही रेशो आहे ते दोन नंबर्स मी मानलेत ए अँड बी इज द फ्रॅक्शन. तो काय असतो तर तो फ्रॅक्शनच असतो. कसा ए अपॉन बी. दोन नंबर घेतले मी ए अँड बी, त्याचा रेशो म्हणजे फ्रॅक्शन आहे ए अपॉन बी. या ठिकाणी ए झाला न्यूमिरेटर आणि बी झाला डिनॉमिनेटर. अँड वी राईट इट. याला आम्हाला असंही लिहिता येईल ॲज ए हे दोन टिंब ज्याला आम्हाला कोलन म्हणता येईल बी. आणि याला आम्ही रीड करतो. वी रीड इट ॲज ए इज टू बी. बघा द रेशो ऑफ टू नॉन झिरो नंबर. कोणत्याही नॉन झिरो नंबरचा रेशो आपण ते दोन नंबर कोणते मानले ए आणि बी, तो काय असतो इज द फ्रॅक्शन. तो फ्रॅक्शनच असतो. कुठल्या फॉर्ममध्ये लिहिला ए अपॉन बी. त्याला आपल्याला रेशो फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल या पद्धतीनं ए कोलन बी. ए दोन टिंब द्विबिंदू ज्याला आपल्याला म्हणता येईल बी, आणि त्याला आम्ही रीड कसा करतो ए इज टू बी. ठीक. आता पुढं बघा दुसरी एक कन्सेप्ट याबद्दल आहे ज्याला आपल्याला इक्विव्हॅलंट रेशो असं म्हणता येईल. आता इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आम्ही कसं तयार करतो. न्यूमिरेटरला आणि डिनॉमिनेटरला एकाच नंबरनं जर आम्ही मल्टिप्लाय केलं किंवा डिवाईड केलं देन वी गेट द इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. अगदी त्याच पद्धतीनं इक्विव्हॅलंट रेशो कसं प्राप्त होईल बघा. या ठिकाणी काय दिलं आहे ऑन मल्टिप्लाईंग ब्रॅकेटमध्ये दिलं आहे ऑर डिवायडिंग ईच टर्म. आता टर्म कोणती आहे ए इज टू बीमध्ये ए एक टर्म आहे आणि बी दुसरी टर्म आहे. ओके. ऑन मल्टिप्लाईंग ऑर डिवायडिंग ईच टर्म ऑफ अ रेशो बाय द सेम नॉन झिरो नंबर. एकाच नंबरनं, पण तो नंबर कसा असला पाहिजे दॅट नंबर मस्ट बी नॉन झिरो. झिरो सोडून दुसरा असला पाहिजे. देन वी गेट अ रेशो इक्विव्हॅलंट टू द गिवन रेशो. तर मग त्यावेळेला आम्हाला काय मिळतं तर रेशो मिळतो जो कसा असतो इक्विव्हॅलंट टू द गिवन रेशो असतो. बघा या ठिकाणी मी दिलं आहे लुक हिअर टू इज टू 3 असं दिलं आहे हा रेशो. त्याला आम्हाला फ्रॅक्शन फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल 2/3. ओके. आता 2/3ला जर न्यूमिरेटरला 4नं अँड डिनॉमिनेटरलाही 4नं आम्ही मल्टिप्लाय केलं तर आम्हाला काय मिळालं या ठिकाणी देन वी गेट 4 2 8 अँड 4 3 12. वी गेट 8/12. त्याला आम्हाला रेशो फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल 8:12. आणि मग आम्हाला खाली असं म्हणता येईल हा जो मूळ रेशो होता 2:3 हा कशाबरोबर आहे दॅट इज इक्वल टू 8:12. म्हणजे लक्षात ठेवा 2:3 मधल्या दोन्ही टर्मला फर्स्ट टर्म 2 आहे दुसरी टर्म 3 आहे. दोन्ही टर्मला आम्ही कशानं मल्टिप्लाय केलं we multiplied both term by 4 then we get 8/12 means 8:12. Both the ratios 2:3 and 8:12 is equivalent ratio. दोन्ही रेशो हे इक्वल आहेत. यानंतर दुसरं एक एक्झाम्पल आपण घेतलं आहे ज्यामध्ये आम्ही डिवाईड केलं आहे. एक्झाम्पल आहे बघा 40:30. या ठिकाणी पहिली टर्म आहे 40 आणि दुसरी टर्म आहे 30. या दोन्ही टर्मला आम्ही त्याला फ्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहिलं 40/30 आणि डिवाईड केले 5नं. 5 8चा 40 आणि 5 6चा 30. आम्हाला कोणता फ्रॅक्शन मिळाला 8/6. रेशो फॉर्ममध्ये लिहिलं तर 8:6. मग आम्हाला काय म्हणता येईल 40:30 इज इक्वल टू 8:6. 40:30 हे कशाबरोबर आहे 8:6 बरोबर आहे. आणखी एक कन्सेप्ट आम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचे आहे रेशो इन सिम्पलेस्ट फॉर्म. एखादा रेशो हा सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आहे हे कधी म्हणता येईल द रेशो इज टू बी सिम्पलेस्ट फॉर्म इज टू बी सिम्पलेस्ट. द रेशो इज सेड टू बी इन द सिम्पलेस्ट फॉर्म ए इज टू बी इफ द SCF ऑफ ए अँड बी इज 1. जे दोन टर्म आहेत ना ए आणि बी दोन्ही टर्मचा SCF जर 1 असेल तर तो रेशो किंवा तो फ्रॅक्शन हा सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. बघा या पेजमध्ये मी कशावरती चर्चा केली आहे रेशो
त्यानंतर इक्विव्हॅलंट रेशो आम्ही कसा प्राप्त करू शकतो, त्याचबरोबर एखादा रेशो हा सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आहे का हे कसं ओळखायचं, कसं ओळखता येईल आम्हाला. ज्या काही 2 टर्म आहेत त्याचा तुम्ही SCF काढून बघा. तो जर SCF 1 आला तर आम्हाला असं म्हणता येईल की दॅट रेशो इज इन द सिम्पलेस्ट फॉर्म. ओके, आणखी एक कन्सेप्ट आम्हाला यात समजून घ्यायची आहे. कन्सेप्ट आहे बघा, टू कन्वर्ट गिवन रेशो टू इट्स सिम्पलेस्ट फॉर्म. एखादा रेशो आम्हाला दिलेला आहे आणि आम्हाला त्याला कन्वर्ट करायचं आहे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये. कसं करता येईल बघा. टू कन्वर्ट अ गिवन रेशो A:B हा रेशो आम्हाला दिला आहे आणि असं सांगितलं आहे या रेशोला तुम्ही सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. टू इट्स सिम्पलेस्ट फॉर्म वी डिवाइड ईच टर्म बाय द SCF ऑफ A आणि B. काय करा, आम्हाला रेशो दिला आहे A:B सपोज. तर हा A आणि Bचा SCF काढा आणि जो काही SCF येईल त्या SCFनं या दोन्ही टर्मला डिवाइड करा. बघा उदाहरण बघूया. कन्वर्ट द रेशो 25:15 असा आम्हाला रेशो दिला. 25:15. SCF काढा बरं. 25 आणि 15चा SCF काढा. 5 डिवाइड होईल. 5 5चा 5 3चा SCF एवढाच होतो 5. मग 25:15ला फ्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहा आणि दोन्हीलाही 5ने डिवाइड करा. वी गेट 5 5चा 25, 5 3चा 15. म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म काय झाला, 5:3. बघा या ठिकाणी मी दिलेला आहे 25:15 आहे. फ्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहिलं आहे 25/15. SCF ऑफ 25 आणि 15 आत्ताच मी काढला, तो किती आला, दॅट इज 5. त्या SCFनं 25लाही डिवाइड करा आणि 15लाही डिवाइड करा. वी गेट 5/3. आपण त्याला रेशो फॉर्ममध्ये लिहिलं तर दॅट विल 5:3 आणि म्हणून मी खाली असं लिहिलं आहे, हेन्स द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ 25:15 इज 5:3. विद्यार्थी मित्रांनो, अगदी 5 ते 10 मिनटाच्या या लहानशा व्हिडिओमध्ये मी आपल्याला काय समजून सांगण्याचा प्रयत्न केला, रेशो अँड प्रपोर्शन या चॅप्टरची जी काही थिअरी आहे त्यामध्ये रेशो ही कन्सेप्ट समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मी सुरुवातीला रेशोबद्दल बोललो, त्यानंतर इक्विव्हॅलंट रेशो कशाला म्हणूयात, नंतर रेशो इन द सिम्पलेस्ट फॉर्म आहे का हे कसं ओळखायचं, आणि त्यानंतर एखादा रेशो दिला आहे त्याला सिम्पलेस्ट कसं करायचं. आपण याच ठिकाणी आजचा हा रेशो अँड प्रपोर्शन या चॅप्टरचा हा पहिला व्हिडिओ थांबूयात. नमस्कार.